डोकं झाकणं अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर आम्ही पाय स्वच्छ धुतले आणि श्रद्धेनं आत प्रवेश केला. मित्रांनो, गुरुद्वाऱ्याचं वातावरण इतकं शांत आणि प्रसन्न होतं की मन अक्षरशः हरवून गेलं. खूप प्रशस्त परिसर, सुंदर वास्तू, मनाला शांतता देणारं वातावरण. खरंच एक वेगळाच अनुभव. आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं. तिथल्या परिसराच्या वरच्या बाजूला एक आकर्षक रचना म्हणजेच विमान होतं, जिथे लोक फोटो काढायला जातात. पण आम्ही दुपारच्या सुमारास पोहोचलो असल्यामुळे तो भाग बंद होता. यानंतर आम्ही लंगरमध्ये जाण्याचं ठरवलं. मित्रांनो, हा अनुभव खरंच आयुष्यभर लक्षात राहील असा होता. मोठा हॉल, शिस्तबद्ध व्यवस्था आणि सर्वांसाठी प्रेमाने समान वागणूक, तसेच सर्वांना समान दिलेलं सात्विक जेवण. इथे श्रीमंत गरीब, लहान मोठा असा कोणताही भेदभाव नाही. सर्वजण एकाच रांगेत बसून प्रसाद घेतात. आम्हीही लंगरचा प्रसाद घेतला. साधं पण अतिशय चविष्ट आणि सात्विक जेवण होतं.
जेवण झाल्यानंतर इथली एक खूप चांगली गोष्ट म्हणजे स्वतःची ताटं स्वतः उचलून ठेवावी लागतात. स्वच्छतेबद्दलची ही शिस्त पाहून खूप छान वाटलं. गुरुद्वाऱ्याच्या परिसरात मुलांसाठी वेगवेगळे पुतळे, आकर्षक रचना होती. त्यात घोडा, हत्ती, मोर, सिंह असे सुंदर देखावे होते. यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात. रस्त्यात अचानक राष्ट्रीय महामार्गावर मोठा ट्रॅफिक जाम लागला. मित्रांनो, इतक्या मोठ्या हायवेवर ट्रॅफिक जाम पाहून आम्ही थोडे आश्चर्यचकित झालो. विशेष म्हणजे ट्रॅफिक पोलिसांची गाडी तिथे उभी असूनही हा जाम होता. मला वाटतं लेन डिसिप्लिनचा अभाव हे यामागचं एक मोठं कारण आहे. थोडं पुढं गेल्यावर आम्ही चंदूचे मित्र रामभाऊ यांच्या प्रसिद्ध धाब्यावर थांबलो. रामभाऊचा धाबा खूप मोठा आणि प्रसिद्ध आहे. आपल्या वेटरने मेनू इतक्या भन्नाट स्टाईलमध्ये सांगितलं की आम्ही अक्षरशः हसून हसून वेडे झालो. पनिशमेंट घेत
आणि शेवटी आम्ही मिर्झापूर येथील जागृत मारुती मंदिरात पोहोचलो. मिर्झापूरचे हनुमान मंदिर एक असे पवित्र स्थान आणि जागृत स्थळ जिथे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीनही राज्यांमधून भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. मित्रांनो, या मंदिराचं नाव ऐकताच मनात श्रद्धेची भावना आपोआप जागी होते. हे मंदिर मदनूर गावाजवळ अतिशय सुंदर आणि शांत परिसरात वसलेलं आहे. हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, हे लाखो भक्तांच्या श्रद्धेचं, विश्वासाचं आणि मनोकामनांचं केंद्र आहे. इथे येणारा प्रत्येक भाविक एक आशा, एक विश्वास आणि एक नवस घेऊन येतो. अनेक लोक असं सांगतात की इथला मारुती नवसाला पावतो. म्हणून या मंदिराची ख्याती केवळ स्थानिक भागापुरतीच मर्यादित नाही, तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीनही राज्यांमधून भाविक मोठ्या भक्तिभावाने येथे येतात. मित्रांनो, या परिसराची एक विशेष गोष्ट म्हणजे इथे अनेक मंदिरं आहेत. जवळच बालाजी मंदिर, संतोषी माता मंदिर, साईबाबा मंदिर, नागेश्वर मंदिर आणि पोचम्मा मंदिर अशी अनेक धार्मिक स्थळं आहेत. पण मिर्झापूरच्या या हनुमान मंदिराचा अनुभव काहीतरी वेगळाच आहे. इथे पाऊल ठेवताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते. मनाला एक वेगळी शांती आणि आध्यात्मिक समाधान मिळतं. विशेष म्हणजे हनुमान जयंतीच्या निमित्ताने येथे सलग 3 दिवस भव्य जत्रा भरते. ही जत्रा म्हणजे एक उत्सवच असतो. दूरवरून भाविक, व्यापारी, कुटुंब आणि भक्त मोठ्या संख्येने येथे जमतात. मंदिर परिसरात भजन, कीर्तन, आरती, प्रसाद, भक्तांची गर्दी पाहायला मिळते. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरातील रोषणाई आणि भक्तीचं वातावरण खूपच सुंदर दिसतं. मला वाटतं या जत्रेचा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा. या मंदिराचं लोकेशन देखील खूप खास आहे. हे ठिकाण निजामाबाद आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर तसेच महाराष्ट्राच्या सीमेजवळ वसलेलं आहे. त्यामुळे तीनही राज्यातील भाविकांसाठी हे मंदिर सहज उपलब्ध होतं. म्हणून या मंदिराला 3 राज्यातील भक्तांची विशेष श्रद्धा लाभलेली आहे. मित्रांनो, अशा ठिकाणी आल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. भाषा वेगळी असली, राज्य वेगळं असलं तरी श्रद्धा एकच असते. सर्वाच्या मनात एकच भावना असते, मारुती रायांवरचा विश्वास. भगवते हनुमते नमः. ओम नमो भगवते हनुमते नमः. ओम नमो भगवते हनुमते. मंदिरात प्रवेश करण्याआधी मी नारळ घेतला आणि ऑनलाईन पेमेंट केला. हनुमते नमः. ओम नमो भगवते 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 हनुमते. मंदिरात प्रवेश करताच पुजाऱ्यांनी व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आतलं शूटिंग करता आलं नाही. मित्रांनो, या मंदिराची खास गोष्ट म्हणजे इथली काळ्या पाषाणातील मारुतीची मूर्ती. म्हणून याला अनेक जण काळा मारुती असंही म्हणतात. तेलंगणा, कर्नाटक आणि इतर दूरच्या भागातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. मी नारळ फोडत असताना जमीन इतकी तापलेली होती की पाय अक्षरशः भाजत होते, पण भक्तिभावामुळे त्याची जाणीवच झाली नाही.
इथे शनिवारी आणि मंगळवारी भंडारा असतो. आम्हीही प्रसादाचं सात्विक जेवण घेतलं. ॐ नमो भगवते हनुमते नमः 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 थोडा वेळ झाडाखाली थांबून आम्ही दिवसातील सर्व आठवणीवर गप्पा मारल्या. चंदू आणि उत्तमराव मोकाटे साहेब यांच्यासोबतच्या गप्पा आणि विनोदानी हा दिवस खूपच खास बनवला. निघण्याआधी मी चंदू सोबत एका विषयावर गंभीर चर्चा करत होतो भगवते हनुमते नमः आणि मध्येच मी एक विनोद सांगितला. तो इतका मजेशीर होता की चंदू पोट धरून हसायला लागला. मित्रांनो, असा प्रवास फक्त देवदर्शन देत नाही तर आयुष्यभरासाठी सुंदर आठवणी देऊन जातो. नमो भगवते हनुमते नमः नमो भगवते हनुमते नमः प्रवास करत असताना आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे दिसले. हे पुतळे पाहून मनात अभिमानाची भावना निर्माण झाली. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, शिवरायांनी दिलेला स्वाभिमान आणि अण्णाभाऊ साठे यांनी दिलेली प्रेरणा ही सर्व आपल्या समाजासाठी अमूल्य आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ट्रॅव्हल, डिव्होशनल आणि फ्रेंडशिप व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि धमाकेदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत आम्ही तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.